प्रयत्न करतात। पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न केला, लाडकी बहीण योजना थांबवायचा। कोर्टाने सांगितलं नो, आम्ही थांबवणार नाही, लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील। मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, पण मी जसं सांगितलं, ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही। त्याच्यामुळे त्यांनी इतका थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काल 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये, भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये पोचलेले आहेत आणि लवकरच अजून 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये ते जातील। आम्ही कुठल्याच बहिणीला वंचित राहू देणार नाही। त्यांना बजेटच दाखवलं, अरे बजेटमध्ये पूर्ण वर्षभराचे पैसे आम्ही ठेवलेले आहेत आणि परत पुढचं बजेट तुमच्याच आशीर्वादाने बांधू, त्यामुळे पुन्हा एकदा वर्षभराचे पैसे ठेवू। जर कायद्यामध्ये एकत्र 5 वर्षाचे पैसे ठेवता आले असते तर ते देखील आम्ही ठेवले असते, कारण आमच्या लाडक्या बहिणींकरता हे पैसे आहेत। पण काळजी करू नका, तिचा आनंद आहे। आमच्या शेतकऱ्यांकरता आपण अतिशय चांगली योजना आणली। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला। आज आमच्या शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्षापर्यंत विजेचं बिल हे भरण्याची आवश्यकता नाही, त्यांचं बिल सरकार भरणार, अशा प्रकारची योजना आपण आणली। महाराष्ट्रामध्ये 12,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आपण सुरू केली, ज्याच्या माध्यमातून पुढच्या 1.5 वर्षानंतर 18 महिन्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12ही महिने 365 दिवस दिवसात चांगली वीज देण्याचा निर्णय आपण केलेला आहे। कुठल्याही शेतकऱ्याला रात्रीच्या विजेच्या भानगडीत आपण त्या ठिकाणी ठेवणार नाही। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली। या योजनेच्या अंतर्गत या गावामध्ये आपण काम केलं। आता त्यांना 1 नवा पैसा देखील भरावा लागणार नाही। या गावाचं सगळं मिळून महिन्याचं वीज बिल 5.25 लाख रुपये होतं, आता ते 0वर आलंय। 1 पैशाचं बिल देखील आम्हाला या ठिकाणी भरावं लागणार नाही। खरं म्हणजे मला या गावाचं अभिनंदन केलं पाहिजे। कुठलीही योजना आली तर पहिल्यांदा हे गाव पुढे असतं आणि या गावाने यापूर्वी देखील अनेक चांगली कामं केलेली आहेत। 50 लाखाचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे। आता इतरही गावांना विनंती करतो, तुम्हीही पुढाकार घेतला तर तुमचे गाव आम्ही सौरग्राम करू, कोणालाही विजेचं बिल भरावं लागणार नाही, म्हणजे शेतीचंही मोफत आणि घरातलंही मोफत, अशा प्रकारची योजना आज या ठिकाणी आपण आणलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलांना कुठल्याही त्रासाला सामोरं जावं लागणार नाही आणि कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर समोरच पोलीस तुम्हाला तुमच्या हाकेवर उपस्थित असेल, तुमच्या मोबाईलवर उपस्थित असेल, अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे। तुमचं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू द्या। ईश्वराने प्रत्येक गोष्टीचं मूल्य ठरवलं आहे, पण एका गोष्टीचं मूल्य ईश्वराला ठरवता आलं नाही, ते म्हणजे आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम। याचं मोल हे ईश्वर देखील ठरवू शकलेलं नाही। असं आपलं अनमोल प्रेम आमच्या पाठीशी आपण ठेवावं, एवढीच विनंती करतो। तुमचे राज्यातले जे भाऊ आहेत हे दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही। मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, काही सावत्र भाऊ देखील आहेत, ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात।